लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ग्राहक संरक्षण संस्था पुसदच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप. ग्राहक दिनानिमित्त ग्राहक संरक्षण संस्थेचा सामाजिक उपक्रम. बातमी पुसद येथून. पुसद येथील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1 व हिंदी शाळा क्रमांक 1 या दोन्ही शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 1 ते 4 वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश श्रीडाम यांच्या प्रयत्नातून मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे उदात्त हेतूने स्वेटरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हरिभाऊ फुपाटे, नवनियुक्त नगरसेविका दीपाली दिनेश जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पुसदचे व्यवस्थापक कृष्णा पाटील, लक्ष्मणराव अनखुळे, रघुपती बहादुरे इत्यादींसह प्रमुख उपस्थिती ग्राहक संरक्षणचे प्रदेश महासचिव सुरेश श्रीडाम, वसंतराव गव्हाळे, प्रशांत कोटुरवार, रमेश बुरकुले, दिलीप वावधणे, तुषार व्यवहारे हे होते. ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. अनाथालय, वृद्धाश्रम, बाल सुधार गृह, महिला सुधार गृहातील मुलींना भविष्यात उदरनिर्वाह व्हावा या हेतूने अनेक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप वावधणे यांनी केले, तर सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक काशीनाथ डाखोरे यांनी केले. प्रामुख्याने उपस्थित मेस्कर मॅडम, सिहोतिया मॅडम, माया कथळकर, सुनीता ठाकरे, संध्या बुडलेकर, जया फट्टणकर, अलका देवकते, गजानन पुसदेकर, सुभाष बुरकुले, गणेश व्यवहारे, भीमाशंकर चाकोते, अनंता चतुर, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. ग्राहक संरक्षण दिनानिमित्त आज या नगरपालिकेच्या शाळेमध्ये महाराष्ट्र प्रदेशचे संघटनेचे अध्यक्ष आमचे सुरेश भाऊ श्रीडाम यांच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये मुलांसाठी, नगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्वेटर वाटप करण्यात आलेले आहे. आणि खरं तर ग्राहक संरक्षण दिन आपण जे साजरा करतो ते याच यांनी करतो असतो की ग्राहकांचे हित जोपासले गेले पाहिजे आणि ग्राहकांना आपण देतो त्या पैसे त्यामध्ये मोबदला जो मिळाला पाहिजे तो एक अचूक मिळाला पाहिजे. या उद्देशाने ही ग्राहक संरक्षण संघटना स्थापन झालेली आहे. आणि मला माहिती आहे की सुरेश भाऊ श्रीडाम या माध्यमातून लोकांचे हित कसे जोपासता येईल हे नेहमीच पाहत आले त्या गोष्टीसाठी तत्पर राहिलेले आहेत. त्यांच्या कर्तव्यामध्ये कुठे कसूर नाही आलेली. कुठले गोरगरीब मुलांची विषय असेल, विद्यार्थ्यांच्या शाळेमधल्या, मला तर माहिती आहे, मला जेव्हापासून भाऊसोबत जोडल्या गेलेली आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण कसं करता येईल त्या संदर्भात नेहमीच तत्पर राहिलेले आहेत. आणि मदत घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांना आता आज थंडी आपल्या पुसदमध्ये इतकी असताना मुलांना काय लागते तर प्राधान्याने स्वेटर लागते, या गोष्टीचा विचार करूनच आज स्वेटर वाटप केलेले आहे. मला हे सांगायचे आहे या निमित्ताने की इथे असलेले डाकोरे सर असतील यांच्या माध्यमातून, यांच्या शिक्षकांच्या टीमच्या माध्यमातून इथे आम्ही स्वेटर वाटप केले. माझ्यासोबत आलेल्या नगरसेविका, नवनियुक्त दीपालीताई जाधव, तसेच माझ्यासोबत आलेल्या सगळ्या आमची महिलांची टीम, कटरकरताई असेल, ठाकरेताई असतील आणि सर्वच, बुरकुले असतील, आपले सुरेश भाऊ हे बुरकुले असेल, मेटकर असेल, सगळ्यांनी, प्रशांत भाऊ कोटुरवार, आपले देवकुळे काका, अनकुळे काका आणि सगळ्यांनी, काही कोणाची नावं राहिली असतील. पण या निमित्ताने एक लक्षात येत आहे की आपल्याला रस्त्यावर उतरून आणि लोकांमध्ये जाऊन, जनतेमध्ये जाऊन जे कोणी काम करत असते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.